तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। पार्थ पवार यांच्यावर FIR का होत नाही? मुंबई हायकोर्टामध्ये जज माधव जामदार यांनी हा सवाल उपस्थित केलाय। झी24 तासच्या बातमीवर त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। माधव जामदार यांनी प्रॉसिक्युशनला या संदर्भातला जाब विचारलेला आहे। झी24 तासनं कोरेगाव पार्कमधील हे जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार यांच्यावर अद्यापही FIR का दाखल झालेलं नाही या संदर्भातला थेट सवाल मुंबई हायकोर्टामध्ये जज माधव जामदार यांनी उपस्थित केलेला आहे। झी24 तासच्या बातमीवर त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, एक महत्त्वाचीच अपडेट म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत पार्थ पवार यांचं नाव या प्रकरणामध्ये का पुढे येत नाही, FIR का दाखल होत नाही, गुन्हा का दाखल होत नाही, या पद्धतीचे प्रश्न खरं तर झी24 तास देखील वारंवार उपस्थित करत होतं आणि हाच धागा पुढे पकडून आता मुंबई हायकोर्टामध्ये स्वतः माधव जामदार जे जज आहेत त्यांनीच हा सवाल उपस्थित केलाय। कसं पाहताय तुम्ही याकडे? आता नाही, प्रत्येक सामान्य माणसाला हाच प्रश्न पडतो की अजूनपर्यंत पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव हे FIR मध्ये का नाही? आणि हा आज जस्टिस माधव जामदारांनी विचारला आणि ते खरंच ऐकून बरं वाटलं। झालं होतं असं की शीतल तेजवानी यांनी त्या दुसऱ्या FIR वर मुंबई हायकोर्टात आज धाव घेतली होती आणि तेव्हा त्यांना पहिला प्रश्न विचारला गेला की बाबा तुम्ही सेशन्स कोर्टात जायला पाहिजे, इथे का आलात? त्यामुळे आम्ही सेशन्स कोर्टात गेलो होतो। तिथे आम्हाला नोटीस इश्यू झाली, तर जज अतिशय चिडले आणि ते म्हणाले तिथे नोटीस इश्यू झालेली असताना तुम्ही इथे येण्याचं काहीच कारण नव्हतं, विथड्रॉ दिस इमिडिएटली, नाही तर आम्ही ते हेवी कॉस्ट लावू। आणि त्यानंतर त्यांनी प्रॉसिक्युशनला विचारलं की हे जे तुम्ही केलंय म्हणजे हे तेच प्रकरण आहे का, आहे? तर त्यांनी हो म्हटल्यावर प्रॉसिक्युशनला जस्टिस जामदारांनी खरंच जोरात झापलं आणि त्यांना म्हणाले की तुम्ही आतापर्यंत पार्थ पवारचं नाव हे का नाहीये? कारण प्रत्येक माणसाच्या मनात जो प्रश्न आहे तोच आज जस्टिस जामदारांनी प्रॉसिक्यूट अंजलीताई, आता हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे तरी देखील पुढच्या काळामध्ये आता या संदर्भामध्ये घडामोडी घडतील का आणि अखेर FIR दाखल होणार का हे आपल्याला पाहावं लागणार आहे। धन्यवाद अंजली दमनिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय थेट आता मुंबई हायकोर्टामध्ये जस्टिस माधव जामदारांनीच हा सवाल उपस्थित केलेला आहे। पार्थ पवार यांच्यावर FIR का होत नाही असं ते विचारतायत। एकूणच आपण गेल्या काही दिवसापासून झी24 तासनं जे मुद्दे उपस्थित केले होते त्यातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता ते 99% शेअर्स होल्डर असणारे पार्थ पवार यांचा या प्रकरणामध्ये नाव का वळवलं जात नाहीये, त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाहीये आणि त्याच मुद्द्याला आज या ठिकाणी पुष्टी देत मुंबई उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असताना जस्टिस माधव जामदारांनी सुद्धा याच प्रश्नाची पुनरावृत्ती केलेली आहे। त्यामुळे झी24 तासनं जे काही हे प्रकरण लावून धरलेलं आहे त्याच्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब झालाय असं म्हणावं लागेल। सगळ्यात जास्त दुसरी महत्त्वाची निश्चितच त्यामुळे आता या पुढच्या काळात तरी देखील FIR दाखल करण्यासंदर्भात घडामोडी घडणार का हे पाहावं लागेल। धन्यवाद गोविंद सविस्तर माहितीसाठी।